ते खरातच्या वरून राज्यामध्ये जी काही खळबळ आता माजलेली आहे. काल केसरकरांचं एक स्टेटमेंट आलं की 39 आमदार भेटले, माझंच नाव काय घेता. याचा अर्थ तिकडे खरातच्या या काळ्या कृत्याला पांघरून घालणारे किंवा त्यांना साथ देणारे, त्यांची पूजा करणारे, त्यांच्यावर श्रद्धा ठेवून देव मानणारे, भोंदूगिरीला चालना देणारे, भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारे, अंधश्रद्धेचे पायमल्ली तुडवणारे हे 39 जे कोणी आमदार आहे किंवा मोठे उच्च पदस्थ आहे, त्यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण यांनी कायदे बनवणारे कायदे मंडळातील लोकांनी जर कायद्याच्या विरुद्ध काम केलं असेल किंवा कायद्याच्या विरुद्ध वागत असतील तर तो गुन्ह्यास पात्र आहे. आणि त्यामुळे या सर्वावर त्यातले जे जे सहभागी आहेत त्यांची नावं केसरकरांनी उघड केली पाहिजे. 39 जणांची यादी पब्लिश केली पाहिजेत केसरकरांनी आणि त्या सर्वावर प्रतिबंधक म्हणजे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता ही खरातची वरात कुठपर्यंत जाते हे येणारा काळ सांगेल. पण मी कालही बोलत होतो, आजही बोलत होतो की त्या पेन ड्राईव्ह मधील सर्वच उघड केलं तर महाराष्ट्र सरकारला हादरे बसतील आणि महाराष्ट्र सरकारच अडचणीत येईल. असे महाभाग या खरातच्या काळ्या कृत्यामध्ये सहभागी आहेत आणि ते उघड झालं तर मात्र मोठा महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की भूचाल होईल असं माझं मत आहे. अशोक खरात यांच्यावर कारवाई होत असताना दीपक केसरकर यांनी असं म्हटलं आहे की त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटत नाही. काळजी वाटत आहे, कुटुंबाची काळजी केसरकर घेत असतील तर ते निश्चिम भक्त आहेत असं मी मानतो. पण एक आहे की खरातचा उद्या बदनापूरमध्ये एका व्यक्तीला वाचवण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या पक्षाचा असल्यामुळे जो एन्काउंटर केला गेला होता लहान मुलींच्या शोषणामध्ये आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा या मोठ्या माशांना वाचवण्यासाठी उद्या खरातचा बरं वाईट होईल, करतील आणि पुरावे नष्ट करतील. त्यामुळे कायद्याने खरातला शिक्षा दिली पाहिजे आणि खरातच्या या भोंदूगिरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांचं पितळ उघडं झालं पाहिजे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून खरातला शिक्षा व्हावी, परंतु पुरावेच नष्ट करण्यासाठी उद्या खरातच ज्या एफएसटींचं झालं, 30 सेकंदामध्ये लाईट गेली आणि त्याचा मृतदेह आढळून आला, तर आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हा एक दुसरा एफएसटीनच आहे. एकूण जे प्रकरण उघडकीस येत आहे त्या एफएसटींचं जसं झालं तसं या एफएसटींचं होऊ नये म्हणून सरकारने त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच